जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय. आज आपण पुन्हा त्याच विषयावर चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत. दलित वस्तीच्या पैशांचा जो काही अपहार झालेला आहे त्याच्यामध्ये आपण खूप साऱ्या तक्रारी केल्यात. त्या प्रसारमाध्यमांमार्फत आपण सर्व जनमानसांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. माझ्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत माझा लढा हा असाच चालू राहील. त्यामध्ये आपण बघितलं तर त्या कामाच्या प्रमाणामध्ये ज्या अटी दिलेल्या आहेत 27 अटी, त्या 27 अटी पायदळी तुडवण्याचं काम या इथल्या व्यवस्थेने केलेलं आहे. त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण काम घेण्याच्या आधी त्याच्यामध्ये सर्व जबाबदारी ही गटविकास अधिकारी, उपअभियंता यांच्यावर होते. म्हणजे तत्कालीन गटविकास अधिकारी प्रदीप घोरपडे सर आणि तत्कालीन उपअभियंता दत्तू गीते. त्यात झालं आहे असं की जे यांना ती जागा ग्रामपंचायतच्या मालकी हक्काची आहे किंवा कसं ते निश्चित करूनच तिथे काम करायचं होतं. त्याच्यानंतरच तिथे ते काम करण्यात यावं अशा प्रकारच्या सूचना असताना किंवा जर ते काम तुम्ही 13 नंबरचे जे त्यांचं अटी आहेत 13 नंबरच्या अटीमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे त्यांनी, सर्व योजनेखाली मंजूर आराखड्याप्रमाणे कामे पूर्ण करून घेण्याची जबाबदारी ही संबंधित तालुक्यातील गटविकास अधिकारी यांच्यावर राहील. त्यामध्ये कमी जास्त झाल्यास गटविकास अधिकारी यांना जबाबदार धरून त्यांच्याकडून मंजूर केलेली रक्कम वसूल करण्यात येईल. हे सगळं स्पष्ट असताना यांनी त्याप्रमाणे काम केलेलं नाही, म्हणून हा सगळा घोळबंगाल झालेला आहे. त्याच्यामध्ये यांनी काळाबाजार केलेला आहे. ह्याच्यामध्ये 6व्या नंबरची जी अट आहे, ज्या जागेवर बांधकाम करावायचे आहे ती जागा ग्रामपंचायतच्या मालकी हक्काची असल्याबाबतचा पुनश्च खात्री करूनच कामास सुरुवात करावी. सदर कामाची अंमलबजावणी त्या संबंधित पंचायत समितीचे उपअभियंता आणि गटविकास अधिकारी यांच्या सल्ल्याने करण्यात यावी. याचा अर्थ असा होतो की ते काम तिथे चालू करण्याआधी गटविकास अधिकारी आणि उपअभियंता यांनी स्वतः ग्रामपंचायतला तसे पत्रव्यवहार करायला हवे होते. पत्रव्यवहार करून की बाबा आम्ही संबंधित कामाच्या जिथे आपल्याला काम करायचं आहे त्या कामाच्या ठिकाणी त्याची पाहणी करण्यासाठी आम्ही तिथे येत आहोत. तेथील गावातील पोलीस पाटील, आजी माजी सदस्य, सरपंच तसेच ज्या जागेत काम करायचं आहे त्या जागेला लागून असलेले सातबाराधारक यांना सर्वांना बोलावून घ्या. अशा प्रकारे जर यांना केलं असतं तर त्या जागी ते कामच झालं नसतं, त्या सातबाऱ्याच्या जागेत ते कामच झालं नसतं, कारण ते तिथेच क्लिअर झालं असतं. म्हणून सगळ्यात मोठी चुकी ही गटविकास अधिकारी प्रदीप घोरपडे यांचीच आहे, हे मी स्पष्ट करतो. आणि हे त्यांनी का केलं नाही, कारण तो कर्मचारी जो आहे ज्याच्या जागेत काम केलं आहे तो त्यांच्या शेलार ग्रामपंचायत येथे कर्मचारी आहे, म्हणून त्याला काहीतरी लाभ झाला पाहिजे अशा पद्धतीने यांनी हा प्रकार केलेला आहे आणि त्याला लाभ मिळवून दिलेला आहे. त्याच्या फायद्याचं त्यांनी बघितलेलं आहे. तर अख्ख्या दलित वस्तीवर अन्याय करून त्यांनी एका वैयक्तिक व्यक्तीच्या सातबाऱ्या जागेत त्याच्या फायद्यासाठी तो काम केलेला आहे. म्हणून गट विकास अधिकारी प्रदीप घोरपडे सर, तसेच दत्तू गीते उपअभियंता आणि शाखा अभियंता कासारे रावसाहेब, ग्रामपंचायत ग्रामसेवक नवनाथ कोली, तसेच ग्रामपंचायत बॉडी, सरपंच आणि त्या सरपंचांच्याच घरातला ठेकेदार या सर्वांनी एकत्र येऊन कटकारस्थान करून ह्या सगळ्या निधीचा अपहार केलेला आहे. आणि ही खूप मोठी शोकांतिका आहे की आपल्या दलित वस्तीवर एवढा मोठा अन्याय करण्यात आलेला आहे. तर त्या अन्यायाच्या विरोधात मी लढा पुकारलेला आहे. मी माझी लढाई थांबवणार नाही आहे. मी माझी लढाई अशीच चालू ठेवणार आहे. यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल होत नाही. जे लोक ओबीसी समाजाचे आहेत त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे. जे लोक SC ST कॅटेगरीचे आहेत त्याच्यामध्ये
त्यांच्यावर 420, 406, 409, 467, 468 व 35 या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी माझी प्रथम मागणी आहे. तोपर्यंत मी माझा उपोषण सोडणार नाही. आणि यामध्ये हे लोक जर काही शब्दांमध्ये फिरवून आणि अधिकारी वर्गाला वाचवण्याचं काम करत असतील तर मी माझं उपोषण शेवटपर्यंत चालू राहील. जोपर्यंत मला न्याय मिळत नाही मी शांत बसणार नाही. ह्याची सर्व अधिकारी वर्गांनी दक्षता घेतली पाहिजे. माझी ही आजची व्हिडिओ या प्रसारमाध्यमातून मी सर्वांपर्यंत पोहोचवतो आहे. तर मला जास्तीत जास्त सपोर्ट करा. जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय.